अनुच्छेद 139 पर्यंत आपण काल बघितलं, ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये विविध दिवाणी म्हणा, फौजदारी म्हणा प्रकारचे जे अपील, ओरिजिनल केसेस कसे येतात त्याच्याबद्दलची आपण माहिती सविस्तर चर्चा केली आणि बघितली. आता 139 क याच्यामध्ये काही विशेष अधिकार सर्वोच्च न्यायालयाला घटनेने प्रदान केले आहे आणि ते असं म्हणतं की विवक्षित प्रकरणे हस्तांतरित करणे, transfer of cases, transfer of certain special cases or special provision for transfer of certain cases. विकसित प्रकरणे हस्तांतरित करणे. समभाग 1 असं म्हणतो अनुच्छेद 139 क चा की जर सर्वोच्च न्यायालय व एक किंवा अधिक उच्च न्यायालय यांच्या पुढे अथवा दोन किंवा अधिक उच्च न्यायालयांपुढे एक सारखेच किंवा सारथ सारखेच कायदेविषयक प्रश्न अंतर्भूत असणारी प्रकरणे प्रलंबित असतील आणि असे प्रश्न हे सर्वसाधारण महत्वाचे सारभूत प्रश्न म्हणजे सरासरीने सारभूत प्रश्न असल्याची सर्वोच्च न्यायालयाची स्वतः होऊन अथवा भारताचा महान्यायवादी याने किंवा अशा कोणत्याही प्रकरणातील एखाद्या पक्षकाराने केलेल्या अर्जावरून खात्री झाली तर सर्वोच्च न्यायालय त्या उच्च न्यायालयापुढे किंवा उच्च न्यायालयांपुढे प्रलंबित असलेले प्रकरण किंवा प्रकरणे काढून घेऊन ती सर्व प्रकरणे स्वतःच निकालात काढू शकेल. म्हणजे एकसारख्या केसेस जर सर्वोच्च न्यायालयात आणि काही उच्च न्यायालयात असेल किंवा सर्वोच्च न्यायालयात येण्यापूर्वी काही उच्च न्यायालयांमध्ये असेल, एकाहून अधिक उच्च न्यायालयात, जसं पाणी निवाडा प्रश्न आहे, मग कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये एखादं याचिका पेंडिंग असेल, आंध्राच्या न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये एखादी याचिका पेंडिंग असेल, महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयामध्ये एखादी याचिका पेंडिंग असेल, भाषेचा प्रश्न आला, त्याच्यावरून 2-3 राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या याचिका त्या राज्यांच्या उच्च न्यायालयामध्ये केलेल्या असतील किंवा काही प्रकरणी जसं आता आपण परमबीर सिंगच्या प्रकरणामध्ये रिसेंटली एवढ्यात बघितलं की बऱ्याचशा केसेस त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी रजिस्टर करण्यात आल्या. काही याचिका त्यावरून सीबीआय कडे पण पेंडिंग होत्या. सीबीआय सुद्धा हायकोर्टामध्ये जाऊन त्याच्याबद्दलचं विवेचन देत होतं. त्याच पद्धतीने मला या सगळ्या केसेस मधून मुक्ती मिळावी, या केसेस माझ्यावर खोट्या लावलेल्या आहे म्हणून अनुच्छेद 32 खाली परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले होते. अशा वेळी सर्वोच्च न्यायालयाने त्या केसेस एकत्रित तपास करावा अशी ऑर्डर दिलेली आहे. त्याचा नमुना बेस्ट म्हणजे 139 अनुच्छेद क, त्या ठिकाणी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय अशा एकत्रित याचिका पेंडिंग असतील तर सगळ्या बाजूच्या याचिका एकत्र स्वतःकडे घेऊन त्याच्यावर निर्णय देण्याची जी अधिकारिता आहे ती सर्वोच्च न्यायालयास प्रदान केलेली आहे. किंवा अशी जर एखादी अधिकारिता सर्वोच्च न्यायालयास द्यायची असेल तर संसद सुद्धा त्यावरून कायदा करू शकेल, असंही आपण पुढे याच्यामध्ये बघणार आहोत. थोडक्यात असं की मल्टिपल ज्युरिस्डिक्शन, एकाहून अधिक प्रकारचे खटले एकाच कायद्याच्या विषयक असलेल्या संबंधातले अनेक ठिकाणी चालवणे म्हणजे न्यायाच्या वेळेचा अपव्यय आहे, न्यायालयाचाही अपव्यय आहे. तो टाळण्यासाठी 139 क या अनुच्छेदाप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाला अशा वेळी ते खटले स्वतःकडे घेण्याची मुभा आहे, अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकारात त्या केसेस आपल्याकडे घेऊ शकते. काय असलं पाहिजे त्या केसेस मध्ये तर घेऊ शकते, त्याच्यासाठी एक कंडिशन महत्वाची आहे की सारखेच कायदेविषयक प्रश्न अंतर्भूत असणारी प्रकरणे प्रलंबित असतील, म्हणजे सारखी कायद्याची भूमिका असलेली एकाच सेक्शन मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या न्यायालयामध्ये केसेस पेंडिंग आहे. एकाच सेक्शन मध्ये कायदेविषयक सारखेपणा आणि दुसरं आहे प्रकरण प्रलंबित असलं पाहिजे. निकाली निघालेलं असेल तर ते प्रकरण घेण्यात अर्थ नाही, ते प्रलंबित असलं पाहिजे. आणि हे सगळे प्रश्न
सर्वसाधारणपणे महत्वाचे सारभूत प्रश्न असल्याची सर्वोच्च न्यायालयाची स्वतःहून खात्री झाली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाला सुमोटो म्हणजे स्वतः हे अधिकार आहे. कुठल्या पक्षकाराने पिटिशन नाही केलं किंवा भारताचा महान्यायवादी अटर्नी जनरल यांनी तसा युक्तिवाद नाही केला तरीही स्वतःहून सर्वोच्च न्यायालयाला अशी प्रकरणं एकत्रित घेऊन चालवण्याचा अधिकार आहे. परंतु त्याच्यामध्ये कायदेविषयक बाबी सारख्या असल्या पाहिजे आणि सारासार महत्वाची प्रकरणं अशी असली पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाने जर ते एकत्र करून घेतली तर न्याय प्रक्रियेचा अपव्यय होणार नाही. या दोन कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाला ती प्रकरणं आपल्याकडे वर्ग करून त्याला चालवून त्याच्यावर निर्णय देता येऊ शकतो. जर सर्वोच्च न्यायालय स्वतःवरून असं करत नसेल तर एखादा पक्षकार असं करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकतो किंवा तेही नसेल तर भारताचा महान्यायवादी अटर्नी जनरल हा सर्वोच्च न्यायालयामध्ये अशा प्रकारचा युक्तिवाद करून सर्वोच्च न्यायालयाला बाजू मांडून ही अशी प्रकरणं विविध उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे ती एकत्रित केली तर न्यायव्यवस्थेचा अपव्यय होणार नाही. न्यायपालिकेला ते सोपं होईल आणि वेगवेगळी मतमतांतर आणि वेगवेगळे निर्णय येण्यापेक्षा एक सर्वभूत निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाचा याच्यामध्ये देणं आवश्यक आहे. अशी परिस्थिती जर भारताच्या महान्यायवादीने सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली तर सर्वोच्च न्यायालय हे करू शकतं. म्हणजे सर्वोच्च न्यायालय स्वतः करू शकतं नंबर एक. एखाद्या पक्षकाराने बाजू मांडली आणि सर्वोच्च न्यायालयाचं तसं खात्री पटली तर करू शकतं किंवा भारताच्या महान्यायवादीने तशा प्रकारची सर्वोच्च न्यायालयाची खात्री पटवून दिली तर हे होऊ शकतं. कुठल्या बाबतीत होऊ शकतं? कायद्याचे समान प्रश्न असले पाहिजे, समान कायदे सेक्शन्स त्याचे लागू झाले पाहिजे आणि सर्वसाधारणपणे न्यायव्यवस्थेचा अपव्यय टाळण्यासाठी अशा प्रकारची तरतूद सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांमध्ये अनुच्छेद 129 क च्या समभाग 1 मध्ये दिलेली आहे. याला एक परंतु आहे. परंतु असे की उक्त कायदेविषयक प्रश्नांचा निर्णय केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय अशा रीतीने काढून घेतलेले कोणतेही प्रकरण अशा प्रश्नावरील त्यांच्या न्याय निर्णयाच्या प्रतीसह ज्या उच्च न्यायालयाकडून ते प्रकरण काढून घेण्यात आले असेल त्या उच्च न्यायालयाकडे परत पाठवू शकेल आणि ते प्रकरण मिळाल्यानंतर उच्च न्यायालय अशा न्याय निर्णयानुरूप ते निकालात काढण्याची कारवाई करील. म्हणजे न्याय प्रक्रियेत कसा याचा निर्णय लावावा, निर्णय लावण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालय स्वतः निर्णय देऊ शकते, समभाग 1 सांगतो. परंतु मध्ये काय सांगितलेलं आहे की न्याय कसा द्यावा, कुठल्या प्रकारचा न्याय द्यावा, त्याचे निर्णयाचे प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय ज्या उच्च न्यायालयाकडून ते प्रकरण हस्तांतरित करून घेतलं असेल त्या उच्च न्यायालयाला पाठवून देईल आणि त्याप्रमाणे ते उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे निर्णय प्रक्रिया पूर्ण करेल. निर्णय प्रक्रिया पूर्ण करण्याचे अधिकार जे उच्च न्यायालयाचे आहेत ते सर्वोच्च न्यायालयाने अबाधित ठेवण्यासाठी हा एक परंतु समभाग 1 मध्ये अनुच्छेद 139 क च्या इथे वर्णन केलेलं आहे. समभाग 2 असं म्हणतो की कोणत्याही उच्च न्यायालयापुढे प्रलंबित असलेले कोणतेही प्रकरण अपील किंवा अन्य कारवाई न्यायाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अन्य कोणत्याही उच्च न्यायालयाकडे वर्ग करणे इष्ट आहे असे सर्वोच्च न्यायालयाला वाटले तर त्यांना तसे ते करता येईल. म्हणजे एखाद्या उच्च न्यायालयापुढे एखादं प्रकरण पेंडिंग आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाला जर असं वाटलं की या राज्याचं उच्च न्यायालय यथोचित न्याय करण्यापेक्षा जर याच्यामध्ये आपण दुसऱ्या लगतच्या किंवा दुसऱ्या कुठल्याही राज्यातल्या उच्च न्यायालयाकडे किंवा एखाद्या युनियन टेरिटरीच्या उच्च न्यायालयाकडे हे प्रकरण जर सोपवलं तर त्याच्यावर न्यायिक प्रक्रिया उत्कृष्टपणे होऊ शकेल. अशा वेळी एका न्यायालयाकडून प्रकरण काढून दुसऱ्या उच्च न्यायालयाला देण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत. प्रोसिजरल आहे परंतु हे कुठल्या परिस्थितीमध्ये केलं जातं, ती परिस्थिती न्याय्य पाहिजे, ती परिस्थिती जस्टिफाईड असली पाहिजे.
ते जस्टिफाईड परिस्थिती असेल तर अशा वेळी असे निर्णय सुप्रीम कोर्टाला घेता येतात आणि त्या निर्णयाप्रमाणे सुप्रीम कोर्ट निर्देश दिले की इतर उच्च न्यायालयांना त्याची कामं करावी लागतात. पुढे अनुच्छेद 140 म्हणतो सर्वोच्च न्यायालयाचे साह्यभूत अधिकार, याला आपण ॲक्झिलरी पॉवर्स म्हटलेले आहे. हे ॲक्झिलरी बॉडीज असतात. उदाहरणार्थ सर्वोच्च न्यायालय जे जे आपले काम करतं तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय प्रक्रियेमध्ये साह्यभूत होईल अशा प्रकारचे काही आस्थापना, काही एस्टॅब्लिशमेंट ज्याला आपण म्हणू, निर्माण केल्या तर न्याय प्रक्रियेमध्ये सर्वोच्च न्यायालयाला मदत होईल. न्यायदानामध्ये सर्वोच्च न्यायालयाला तेवढी त्याची सहाय्य होईल. अशा प्रकारचं जर एखादी संस्था निर्माण करायची असेल किंवा एखादी आस्थापना, एखादं प्राधिकरण त्या प्रकारचं निर्माण करायचं असेल तर तसं प्राधिकरण कायदेशीररित्या निर्माण करण्याचा संसदेला अधिकार आहे, असं 140 अनुच्छेद या ठिकाणी म्हणते. 140 अनुच्छेद काय बोलतो की सर्वोच्च न्यायालयाचे साह्यभूत अधिकार. सर्वोच्च न्यायालयास या संविधानाद्वारे किंवा त्या अन्वये प्रदान केलेल्या अधिकारितेचा त्यास अधिक प्रभावीपणे वापर करणे शक्य व्हावे यासाठी आवश्यक किंवा समयोचित वाटतील व या संविधानात असलेल्या तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदीशी विसंगत नसतील असे पूरक अधिकार, ऍडिशनल, कॉम्प्लिमेंटरी अधिकार सर्वोच्च न्यायालयास प्रदान करण्याकरिता संसदेस कायद्याद्वारे तरतूद करता येईल. एखादं प्राधिकरण निर्माण करणं, एखादी आस्थापना निर्माण करणं किंवा मग सर्वोच्च न्यायालयाला तसे अधिकार देणं, जे अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायदानाचं काम अधिक प्रभावीपणे होण्यासाठी त्याला साह्यभूत होतील असे पूरक अधिकार देण्यासाठी संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे. पण ह्याची प्रक्रिया काय की याची प्रक्रिया आपण पुढे जसं बघू राष्ट्रपतींच्या अधिकारामध्ये आहे. एखादा प्रश्न जर जनतेने राष्ट्रपतीकडे नेऊन टाकला आणि त्यांना सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाची जी न्याय प्रक्रिया आहे ती प्रभावीपणे होण्यासाठी अमुक अमुक अशी एखादी आस्थापना साह्यभूत म्हणून असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्ही कायदा पारित करून घ्या. पार्लमेंटकडे डायरेक्ट जाता येईल, राष्ट्रपतीकडे डायरेक्ट जाता येईल. राष्ट्रपती अशा वेळी अशा प्रकारच्या सूचना पार्लमेंटला देऊन पार्लमेंट असा कायदा करू शकेल. पुढे अनुच्छेद 141 म्हणतो सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयावर बंधनकारक असणे. हे एक महत्वाचं अनुच्छेद आहे घटनेमधलं. 141 सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयावर बंधनकारक असणे. सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारताच्या राज्य क्षेत्रातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असेल. काय बंधनकारक असेल? कायदा बंधनकारक. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं डिसिजन, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय बंधनकारक असेल का? नाही. सर्वोच्च न्यायालयाने कायदा जर असं नमूद केलं असेल निर्णयामध्ये की हा निर्णय कायदा म्हणून पारित करीत आहोत आणि सर्व न्यायालयांवर तो बंधनकारक असेल. सगळेच सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे कायद्यात रूपांतरित होत नाहीत, लक्षात. ते रेफरन्स साठी केस लॉज म्हणून वापरले जातात. त्याचा अर्थ ते कायदे नाही. परंतु सुप्रीम कोर्टाने एखादा आपला निर्णय असं जर त्याच्यामध्ये नमूद केलं की हा कायदा म्हणून सगळ्या न्यायालयाला लागू पडेल तर इतर सर्व न्यायालय, मग ते कुठल्याही जिल्ह्याचं असो, उच्च न्यायालय असो, प्राधिकरण असो की अजून एखादं निम्नस्तरीय सत्र न्यायालयासारखं न्यायालय असो, अशा प्रकारच्या सर्व न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाने पारित केलेला कायदा. आता सर्वोच्च न्यायालयाने पारित केलेला कायदा आणि घटनेप्रमाणे संसदेने पारित केलेला कायदा याच्यामध्ये गल्लत करू नका. शब्द फार क्लिअर आहे या ठिकाणी. सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला, सर्वोच्च न्यायालयाने एक स्पेशल घोषणापत्र, एक जाहीरनामा काढून सांगितलं पाहिजे की आमचं हे डिसिजन
कायद्यात रूपांतरित होत आहे. तसं झाल्यानंतरच तो कायदा होईल. सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला निर्णय इथं म्हटलेला नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा म्हटलं, हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि तो कायदा कोणावर बंधनकारक असेल? न्यायालयांवर. इथं पार्लमेंटवर लिहिलेलं आहे का? नाही. हे लक्षात घ्या. संसदेवर नाही, राज्य सरकारच्या विधिमंडळावर नाही, कारण ती जनतेची हाऊसेस आहे. दे आर द पीपल्स हाऊसेस. आणि म्हणून विधानसभा किंवा लोकसभा या ठिकाणी कायदे पारित करण्याचा जो अधिकार आहे तो लोकप्रतिनिधीचा, तो अधिकार अबाधित ठेवलेला आहे. म्हणजे हे कायदे जे सर्वोच्च न्यायालयाने अधिघोषित केलेले आहे, असे कायदे पाळण्याचं बंधन हे इतर सर्व न्यायालयांवर आहे, संसदेवर किंवा राज्यांमधल्या विधिमंडळांवर नाही आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. वाचायला ओढ सोपी वाटते. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सगळ्यांना लागू पडते, पण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा कायदा म्हणून घोषित होणं महत्वाचं आहे. आणि असं घोषित केलेला कायदा हा इतर न्यायालयांवर बंधनकारक असतो, संसदेवर किंवा राज्यांच्या विधानसभांवर बंधनकारक नसतो. हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं. 142 म्हणतं, सर्वोच्च न्यायालयाचे हुकुमनामे आणि आदेश यांची अंमलबजावणी व प्रकटीकरण इत्यादी संबंधीचे आदेश. आपल्याला कल्पना असेल की भारताचे राजपत्र नावाच्या हेडिंगचं एक आदेश निर्गमित होतं. ते विधी मंत्रालय, लॉ मिनिस्ट्री जे आहे ते काढत असतं. त्याची प्रक्रिया कशी असते ते आपण याच्यात बघणार आहोत. सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकारितेचा वापर करीत असताना त्याच्या समोर प्रलंबित असलेल्या कोणत्याही वादात किंवा प्रकरणात पूर्ण न्याय करण्याकरिता आवश्यक असेल असा हुकुमनामा करू शकेल किंवा आदेश देऊ शकेल. आणि याप्रमाणे केलेला कोणताही हुकुमनामा किंवा दिलेला कोणताही आदेश संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्या अन्वये विहित करण्यात येईल अशा रीतीने आणि त्या संबंधात याप्रमाणे तरतूद केली जाईपर्यंत राष्ट्रपती आदेशाद्वारे विहित करील अशा रीतीने भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र बजावणी योग्य असेल. महत्वाचं या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की एखादं प्रकरण प्रलंबित आहे, पण प्रलंबित प्रकरण अंतिम न्याय निवाडा अजून व्हायचा आहे, पण त्याच्या आधी काही आदेश पुढची हानी टाळण्यासाठी महत्वाचे आहे. आणि असे आदेश जर सर्वोच्च न्यायालयाने निर्गमित केले असतील, म्हणजे बघा, प्रकरण प्रलंबित असताना समजा 4-5 राज्याचा एखादा तिढा आहे, काही राज्याचं मत यायचं आहे, त्याच्या आधी एखादा स्टे ऑर्डर, एखादा बंदी हुकूम, आदेश, हुकूम, कायदा हे जे शब्द वेगवेगळे वापरलेले आहे, असा निर्गमित करणं जर सर्वोच्च न्यायालयाला आवश्यक वाटत असेल तर सर्वोच्च न्यायालय असं करू शकेल. पण सर्वोच्च न्यायालय काय करेल? असं काढल्यानंतर ते राष्ट्रपतीला पाठवेल आणि राष्ट्रपती संसदेने त्याच्यावर कायदा केला जाईपर्यंत, म्हणजे अंतिम कसं आहे, सुप्रीम कोर्टाने एकदा एखादा निर्णय दिला, त्या भरहुकूम संसदेला काही कायदा करायचा असेल, पण त्याच्या आधी काय सर्वोच्च न्यायालयाचे नेमके आदेश आहे आणि हे आदेश कशा प्रकारे जनतेपर्यंत अंमलबजावणीसाठी गेले पाहिजे, प्रशासनाकडे गेले पाहिजे, खालच्या न्यायिक प्राधिकरणाकडे गेले पाहिजे, अशा वेळी राष्ट्रपती असे आदेश निर्गमित करू शकेल आणि असे निर्गमित केलेले आदेश हे सगळ्या राज्यांवर बंधनकारक असतील. इथे महत्वाचा संदर्भ आहे, ही जी घटना दुरुस्ती आहे ही 1954 साली या संविधानामध्ये एक अधिसूचनेद्वारे रुजू करण्यात आली आणि त्याला नाव देण्यात आलं भारताचे राजपत्र. भारताचं राजपत्र हे कोण निर्गमित करतं? हे विधी मंत्रालय निर्गमित करतं. त्याची प्रक्रिया जेव्हा आपण 7व्या सुधारणे बरहुकूम अनुसूची 29 मध्ये बघू, तर अनुसूची 29 मध्ये त्याची प्रक्रिया दिलेली आहे की 142 अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालयाने निर्गमित केलेले अंतरिम आदेश, हुकूम, कायद्यान्वये मसुदे हे राष्ट्रपतीद्वारे भारताचे राजपत्र म्हणून निर्गमित होतात. आणि भारताचे राजपत्र म्हणजे हा भारताचा कायदा आहे असं संबोधलं जातं.
त्याच्यावर नंतर संसदेने कायदा पारित केला की भारताचे राजपत्र हे त्या कायद्यामध्ये मर्ज केलं जातं, त्या कायद्यामध्ये त्याचा समावेश होऊन जातो आणि त्यानंतर ते संपुष्टात येतं. परंतु त्याच्या आधी त्याची अंमलबजावणी होणं गरजेची असते आणि म्हणून अशा वेळी भारताचे राजपत्र या संदर्भाखाली 142 अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालयाचे हुकुमनामे आणि आदेश याची अंमलबजावणीसाठी निर्गती होऊ शकते. ते कसे प्रकट करावे ते भारताचे राजपत्र या मथळ्याच्या आत ते प्रकट केले जातात. समभाग 2 असं म्हणतो 142 अनुच्छेदाचा, संसदेने या बाबतीत केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून कोणत्याही व्यक्तीस उपस्थित होण्याच्या, कोणतेही दस्तावेज शोधण्याच्या किंवा ते सादर करण्याच्या अथवा आपल्या कोणत्याही अवमानाबाबत अन्वेषण करण्याच्या किंवा त्याबाबत शिक्षा देण्याच्या प्रयोजनाकरता कोणताही आदेश देण्याचा सर्वोच्च न्यायालयास भारताच्या संपूर्ण राज्य क्षेत्राच्या बाबतीत समस्त व प्रत्येक अधिकार असेल. समस्त म्हणजे सामूहिक आणि त्याचप्रमाणे प्रत्येक म्हणजे प्रत्येक प्रकरणामध्ये. इथं काय म्हटलेलं आहे, संसदेने या बाबतीत केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीच्या अधीन राहून कोणत्याही व्यक्तीस उपस्थित राहण्यासाठी, कोणताही दस्तावेज प्रोड्यूस करण्यासाठी, कोणत्याही अपमानाबद्दल जबाबदार असलेल्या व्यक्तीसाठी किंवा मग त्या अवमानाच्या प्रकरणामध्ये पुढचा तपास करण्यासाठी, अवमानाच्या बाबत अन्वेषण करण्याच्या किंवा त्याबाबत या दोन्ही तिन्ही बाबत शिक्षा देण्याचे जे प्रयोजन आहे ते प्रयोजनार्थ असा आदेश निर्गमित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार असेल आणि असे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार हे भारताच्या संपूर्ण राज्य क्षेत्रातल्या प्रशासकीय आस्थापनेवर, न्यायिक आस्थापनेवर पाळणे बंधनकारक असते, कलेक्टिव्हली आणि सिंगली. म्हणजे एखाद्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने असा जर एखादा आदेश दिला की राज्यांनी अशा प्रकारे आपले कार्य करावे, तर ते सर्व राज्यांना बंधनकारक ठरेल. त्यातल्या त्यात त्यांनी म्हटलं की मिझोराम सारख्या राज्यांनी याची अंमलबजावणी त्यांच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक स्थितीचा विचार करून करावी. म्हणजे ते समस्त आणि प्रत्येक त्या राज्यासाठी थोडीशी विशेष प्रावधानं वेगळ्या प्रकारची दिले जाऊ शकते, कारण इथं वेगळ्या भाषा आहेत, वेगळे प्रांत आहेत, वेगळी भौगोलिकता आहे, वेगळ्या संस्कृती आहे लोकांच्या, त्याच्यावरून कदाचित त्याच्यात थोडेफार बदल होऊ शकते. म्हणजे प्रत्येक आणि समस्त हे दोन शब्द या ठिकाणी वापरले आहे की ऍव्हरेज आणि सिंगली असं असेल तर त्यावेळी हे करता येईल. पण हे कसं असलं पाहिजे की संसदेने त्या बाबतीत केलेल्या प्रोव्हिजन नुसार हे असलं पाहिजे. संसदेच्या प्रोव्हिजन्स किंवा संसदेने पारित केलेले जे कायदे आहे त्याचा या ठिकाणी बाधा उत्पन्न होणार नाही अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालय करण्याचे ते अधिकार आहेत. म्हणजे 142 थोडक्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पारित केलेले आदेश हे जेव्हा सगळ्या देशातल्या प्रशासकीय प्राधिकरणांना आणि न्यायिक प्राधिकरणांना पाळणे बंधनकारक असतं, तेव्हा त्याची प्रक्रिया काय असते त्या प्रक्रियेबाबत अनुच्छेद 142 चा समभाग 1 आणि समभाग 2 वर्णन करत आहे. 143 अनुच्छेद सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार. आपण जेव्हा राष्ट्रपतींचे अधिकार बघितले, राष्ट्रपतीच्या पदामध्ये काय काय अधिकार निहित आहे, त्यावेळी याचा उहापोह झालेला होता. पुढेही राष्ट्रपतींच्या अधिकारामध्ये याचा उल्लेख परत होणार आहे, परंतु हे विशिष्ट एका मथळ्यासाठी एक अनुच्छेद ज्या ठिकाणी निर्माण केलेला आहे, तेव्हा त्याचं वैशिष्ट्य समजून घेण्यासाठी आपण बघूया की या 143 अनुच्छेदाच्या समभाग 1 मध्ये असं म्हटलंय की ज्यावर सर्वोच्च न्यायालयाचे मत घेणे समयोचित आहे अशा स्वरूपाचा आणि इतक्या सार्वजनिक महत्वाचा कायदेविषयक किंवा वस्तुस्थिती विषयक प्रश्न उद्भवला आहे. क्वेश्चन ऑफ लॉ, क्वेश्चन ऑफ सर्कमस्टान्सेस.
परिस्थितीजन्य प्रश्न, परिस्थितीच्या तिढ्यातून निर्माण झालेला प्रश्न किंवा कायदेशीर तिढ्यातून निर्माण झालेला प्रश्न, या दोन बाबतीमध्ये जर राष्ट्रपतींना वाटलं की आपण सर्वोच्च न्यायालयाचं मत या ठिकाणी घेतलं पाहिजे, मत घेणे हे समायोचित आहे, म्हणजे मत घेणे योग्य आहे, वेळेला धरून आवश्यक आहे की आत्ताची वेळ बदललेली आहे. आधी मी असा एक आदेश पारित केला होता, पण आता परिस्थिती वेगळी झाली आहे, म्हणजे या समायोचिततेचा वापर करून मला आता परत सर्वोच्च न्यायालयाचं मत घेतलं पाहिजे. कदाचित मागच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ओपिनियन पेक्षा यावेळेचं ओपिनियन वेगळं असू शकतं. अशा वेळी अशा समायोचित परिस्थितीमध्ये अशा स्वरूपाचा व इतक्या सार्वजनिक महत्वाचा, पब्लिक इम्पॉर्टन्स, सार्वजनिक जनकल्याणाचा, लोककल्याणाचा कायदेविषयक आणि परिस्थितीजन्य प्रश्न उद्भवला आहे अथवा उद्भवणे संभवनीय आहे. एखाद्या वेळी प्रश्न उद्भवला किंवा एखाद्या वेळी प्रश्न उद्भवू शकतो असं राष्ट्रपतींना वाटलं, असे कोणत्याही वेळी राष्ट्रपतीला वाटल्यास त्याला तो प्रश्न त्या न्यायालयाकडे विचारार्थ निर्देशित करता येईल आणि ते न्यायालय त्यास योग्य वाटेल अशी सुनावणी केल्यावर त्यावरील आपले मत राष्ट्रपतीला कळवू शकेल. म्हणजे राष्ट्रपतीने जर असा एखादा प्रश्न निर्माण करून त्याच्यावरचा निर्णय प्रक्रिया काय असावी किंवा त्याच्यावर काय मत आहे सर्वोच्च न्यायालयाचं, असं जर आजमावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे दिलं तर सर्वोच्च न्यायालयाला त्याच्यावर सुनावणी घेऊन संबंधित लोकांना समन्स पाठवून बोलवून घेऊन परिस्थितीचा आढावा घेऊन एखाद्या राज्याकडून अहवाल मागून त्याच्यावरती राष्ट्रपतीला निर्णयात्मक मत आपलं देणं भाग आहे. त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालय कारवाई करू शकते. म्हणजे इथे सुनावणी शब्द आलेला आहे. म्हणजे एखाद्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या अधिकारात असं प्रोसिडिंग घेऊ शकते, जे सर्वोच्च न्यायालयाचे स्वतःचे अधिकार आहे. विवेकशील प्रकरणे व हस्तांतरण आपण 139 क मध्ये बघितलं की एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय स्वतःहून काही प्रकरण हस्तांतरित करून काही गोष्टी हे करून घेऊ शकते. ते जे अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाचे स्वतंत्र अधिकार, स्वयंभू अधिकार आपण त्यांना म्हणू, त्या अधिकाराचा वापर करून सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतीकडून आलेल्या मतविचारणीच्या प्रकरणामध्ये सुनावणी घेऊन त्याच्यावर आपला अंतिम निर्णय राष्ट्रपतींना कळवू शकते. 143 अनुच्छेदाचा समभाग 2 असं म्हणतो, अनुच्छेद 131च्या परंतुकात काहीही असले तरी अनुच्छेद 131 म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची मूळ अधिकारिता, सर्वोच्च न्यायालयाचं ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन हे 131 मध्ये आपण बघितलं होतं. याचा उल्लेख करून 143 अनुच्छेदाचा समभाग 2 असं म्हणतो की अनुच्छेद 131च्या परंतुकात काही असले तरी राष्ट्रपतीस उक्त परंतुकात उल्लेख केलेल्या प्रकरणाचा विवाद मताकरता सर्वोच्च न्यायालयाकडे निर्देशित करता येईल आणि सर्वोच्च न्यायालय त्यास योग्य वाटेल अशा सुनावणीनंतर त्यावरील आपले मत राष्ट्रपतीला कळविल. म्हणजे कधी कधी सर्वोच्च न्यायालयाला त्याचे ओरिजिनल अधिकार आहेत. उदाहरणार्थ आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं की राज्यांमधले वितृष्ट किंवा केंद्र आणि राज्यामधलं काही वितृष्ट आलं असेल, काही भानगडी असेल, त्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाला ओरिजिनल म्हणजे मूळ ज्युरिस्डिक्शन आहे. सर्वोच्च न्यायालयाला त्या ठिकाणी मूल अधिकार आहेत. ते अधिकार अबाधित ठेवून त्या अधिकाराला जी परंतुक दिलेली आहे, परंतु असं करताना असं करावं लागेल, परंतु असं नसताना ते राज्याने त्याचं असं केलं पाहिजे, ही जी परंतुक आहे 131 आपण परत एकदा या ठिकाणी बघू शकतो, ज्याच्यामध्ये ते परंतुक आपल्या लक्षात येतील. 131 मध्ये जे अधिकार आहे त्याच्यात भारत सरकार व इतर राज्ये, भारत सरकार व अनेक राज्ये आणि 2 राज्य असं म्हटलेलं आहे. परंतु इथे म्हटलेलं आहे परंतु असे की कोणताही तह, हे अशासाठी वाचतो की परंतुक नेमकी काय आहे. 131च्या परंतुकामध्ये जे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार असतील त्याच्यावर राष्ट्रपती त्यांना आपलं मत विचारण्याचा जो राष्ट्रपतीचा अधिकार आहे त्याचा विचार करताना या परंतुकामध्ये काय काय म्हटलेले आहे, तह, करार
प्रसंविदा, वचनबंध, सनद किंवा अन्य तत्सम सलेख. हे वाचत असताना आपण इथं म्हटलं होतं की कुठलेही ॲग्रीमेंट, कुठलाही तह, कोव्हेनंट, एंगेजमेंट, करार, प्रसंविदा, कोव्हेनंट आणि इतर डॉक्युमेंटेशन, ज्याला आपण इन्स्ट्रुमेंट सुद्धा म्हणू शकतो, हे निष्पादित करण्यात आल्यावर अशा प्रारंभानंतर अंमलात राहिलेला असेल अथवा त्यामधून उद्भवलेला विवाद उक्त अधिकारितेच्या व्याप्तीत येणार नाही अशी तरतूद केली असेल, असा विवाद उक्त अधिकारितेच्या व्याप्तीत येणार नाही. म्हणजे एखादा तह, करार, प्रसंविदा जी निष्पादित करण्यात आल्यावर, म्हणजे नल अँड वाईड, निष्क्रिय ठरवल्यावर, जर तो प्रश्न महत्वाचा वाटला, एखादा तह दोन राज्यामध्ये, कावेरी पाण्यावरून कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र या राज्यांमध्ये समजा एखादा तह करार झालेला असेल, अशा वेळी तो तह करार मुदत संपली जरी असेल, त्याची तो निष्पादित झाला असेल, संपला असेल, तरीही अशा करारांच्या बाबतीत राष्ट्रपतीला जर वाटलं की हे जे निष्पादन झालेलं आहे, हे काही निष्कासन झालेलं आहे, ते बरोबर नाहीये, कारण परत एखाद्या वेळी प्रश्न विचारेल की मग तुम्ही सिमला करार केला होता, तो अमुक अमुक साली झाला, आता वेळ बदललेली, आता वेगळा करार घेतला पाहिजे, आता पावसाळे 3 कंटिन्यू चांगले आहेत, कावेरीचं पाणी वाढलेलं आहे, तर ते पाणी आम्हाला जास्त मिळालं पाहिजे, त्या कराराप्रमाणे ते पाणी कमी मिळतंय, असा वगैरे जेव्हा भेद निर्माण होतो. म्हणून या ठिकाणी हे स्पष्ट करणं महत्वाचं वाटलं मला की 131च्या परंतुकामध्ये, 131 ची परंतुक ही अशी आहे की कुठल्याही राज्यामध्ये किंवा केंद्र आणि राज्यामध्ये जेव्हा करारनामे आणि तह होतात, अशा सगळ्या प्रकरणामध्ये ते कालबाह्य झाले असतील किंवा त्यांची पूर्तता झाली असेल, त्याच्यावरती कारवाई पूर्ण झाली असेल, अंमलबजावणी पूर्ण होऊन गेली असेल, तरी राष्ट्रपतींना त्या बाबतीत मत विचारण्याचा, सर्वोच्च न्यायालयाला मत विचारण्याचा अधिकार आहे, असं 143 नी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. थोडीशी भाषा क्लिष्ट आहे, शब्द थोडेसे आजूबाजूला आहे, पण प्रश्न असा आहे की हे वारंवार काही रिपिटेशन्स होतं. मी मुद्दामून या बाबतीत रिपिटेशन होऊ देतो, रिपिटेशन करतो. काही शब्दांचं, काही संकल्पनेचं, काही संज्ञांचं, काही व्याख्यांचं आणि काही मुद्द्यांचं रिपिटेशन हे वारंवार होत राहिलं तर आपल्या पटकन लक्षात येईल. आता जसं 143 मध्ये हे परंतुक 131 ची घेतली, आपण 131 वाचलं, बघितलं, त्याच्यावर चर्चाही केली, पण ओघामध्ये आपण ते विसरून गेलो. पण आज जेव्हा 143 ने ती आठवण दिली, तर ते पुनरुद्धृत करणं महत्वाचं वाटलं, म्हणून या ठिकाणी आपण हे सविस्तर बघितलेलं आहे. मला वाटतं आज वेळेच्या मर्यादेनुसार आपण इथे थांबणं इष्ट आहे. म्हणजे पार्लमेंटच्या कायद्यांना चॅलेंज करून त्याच्यामध्ये बदल करू शकते. शहाबानूची केस आहे. शहाबानूच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, कायदा म्हणून ते घोषित केलं, 125व कलम CRPCचं, त्याच्यामध्ये एक बदल सुचवला, बदल केला सुद्धा, परंतु तो बदल बदलून टाकण्यात आला. हे एक उदाहरण आहे. आणि दुसरं उदाहरण, अॅट्रॉसिटी मध्ये जामीन मिळू नये किंवा अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये जामिनाची प्रोव्हिजनच नसावी वगैरे वगैरे जे काही होते, त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने केलं की नाही, याच्यामध्ये जामीन मिळू शकतो वगैरे ते सगळं. परंतु ते झाल्यानंतर परत पार्लमेंटनी त्यांचा कायदे विषयक बनवण्याचा, कायदे बनवण्याचा जो अधिकार आहे त्याचा वापर करून अॅट्रॉसिटी मध्ये परत ते चेंजेस केलेले. म्हणजे पार्लमेंट, लोकसभा ही सुप्रीम आहे या ठिकाणी. सर्वोच्च न्यायालय जर एखादा कायदा म्हणून आपला निर्णय घोषित करत असेल, तर तो कायदा बदलवण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे. परंतु तो केलेला बदल जर घटनाबाह्य असेल, तर त्याला परत अनकॉन्स्टिट्यूशनल, असंवैधानिक ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. ठरवण्याचा अधिकार आहे, पण तो कायदा बदलण्याचा अधिकार नाही. जिथे बदलला असेल आणि बदल करून आणला असेल, तो संसदेला मान्य असला पाहिजे, हे या ठिकाणी लक्षात घेण्यात आहे. संसदेला मान्य असेल तर सर्वोच्च न्यायालयाचा कायदा हा संसदेतही मान्य झालेला कायदा म्हणून पारित होईल. संसदेच्या सगळ्या प्रशासकीय विंग्सला, सगळ्या शाखांना आणि न्यायालयांना तो लागू पडेल. पण असं जर नसेल, तर सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा हा
इतर न्यायालयांवर बंधनकारक मात्र निश्चित असणार आहे. बंधनकारक म्हणजे या ठिकाणी रेफरन्स महत्वाचा आहे. मार्गदर्शक म्हणून तो कायदा आणि ते जे निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचे ते फार मोठं काम करतात. उच्च न्यायालयाला, सत्र न्यायालयाला, खालच्या काही न्यायालयाला त्यांची न्याय प्रक्रिया प्रभावीपणे पार पाडण्यासाठी खूप मदत होते, सहाय्य होतं या सगळ्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात.